नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. आज आपला पॉईंट आहे केल्विन्स मेथड. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे बाय युझिंग मीटर ब्रिज. आता कन्स्ट्रक्शन. 1 मीटर लांबीची लॉंग युनिफॉर्म वायर AC आहे. इट स्ट्रेच ऑन वुडन बोर्ड बिटवीन 2 बेंड मेटल स्ट्रिप्स. 2 मेटल स्ट्रिप्स A आणि C च्या मध्ये ती आपण वायर कनेक्ट केलेली आहे. थर्ड मेटल स्ट्रिप्स इज प्लेस बिटवीन 2 बेंड करणाऱ्या मेटल स्ट्रिप्स. मग लेफ्ट गॅपमध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे की ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मोजायचा आहे. आणि राईट गॅपमध्ये आपण रेजिस्टन्स बॉक्स ठेवलेला आहे. याच्यानंतर सेल E, की के अँड रेहोस्टॅट RH आर कनेक्टेड इन सिरीज विथ वायर करणारा AC. नंतर करणारा एक जॉकी आपण आहे, तो जॉकी करणारा Bला कनेक्ट केलेला आहे. जॉकी म्हणजे स्लायडिंग कॉन्टॅक्ट आणि हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट AC वायरवर मूव्ह होणार आहे. हा झाला कन्स्ट्रक्शनचा भाग. आता वर्किंग. रेजिस्टन्स बॉक्समधला आपण सुटेबल रेजिस्टन्स आपण सिलेक्ट केला आणि आपण गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन बघितलं विदाऊट टचिंग जॉकी. नंतर आपण ते डिफ्लेक्शन रेहोस्टॅटने ॲडजस्ट केलं. आता काय केलं आपण, जॉकी AC वायरवर टच केला. ॲट पॉईंट D आपल्याला सेम डिफ्लेक्शन मिळतं. मग D पॉईंट असा आहे, त्या ठिकाणी टच करून किंवा टच न करता सुद्धा आपल्याला सेम डिफ्लेक्शन मिळतं. त्याला म्हणतो आपण इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट. या मेथडला म्हणतो आपण इक्वल डिफ्लेक्शन मेथड. आता लेंथ AD आपण मेजर केलं, ते LG घेतलं आपण. आणि लेंथ DC मेजर केलं, ते LR घेतलं. आता 4 रेजिस्टन्सेस फ्रॉम विस्टन्स ब्रिज. मग कुठले 4 रेजिस्टन्सेस आहेत? G, R, रेजिस्टन्स ऑफ वायर AD अँड रेजिस्टन्स ऑफ वायर DC. हे 4 रेजिस्टन्सेस विस्टन्स ब्रिज फॉर्म करणार आहेत. मग बॅलन्सिंग कंडिशन काय असेल तर G अपॉन R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ AD अपॉन रेजिस्टन्स ऑफ DC. मग कसं आलं बघ, G अपॉन R बरोबर रेजिस्टन्स ऑफ AD अपॉन रेजिस्टन्स ऑफ DC. पण रेजिस्टन्स ऑफ ADची किंमत किती आहे? रो LG अपॉन A. आणि रेजिस्टन्स ऑफ DC किती आलं आहे? रो LR अपॉन A. मग हे दोन्ही जर अपॉन केले तर रेजिस्टन्स ऑफ AD अपॉन रेजिस्टन्स ऑफ DC किती येणार आहे? LG अपॉन LR. मग कसं आलं बोला, G अपॉन R बरोबर LG अपॉन LR. पण LR किती असेल? 100 मायनस का असेल बोला LG. आपला फॉर्म्युलाला G अपॉन R इज इक्वल टू LG अपॉन 100 मायनस LG. मग Gची किंमत किती येईल? G इज इक्वल टू LG अपॉन 100 मायनस LG इंटू R. मग या फॉर्म्युलाने आपल्याला करणारा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला काढता येईल बाय युझिंग मीटर ब्रिज. इथे आपला केल्विन्स मेथड पॉईंट संपला. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.